हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे। मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण आहे असा सवाल शिंदेंनी विचारला। मी रस्ते धुतले हो, तेव्हा पण म्हणायचं हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं, मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसवायचं असतं। आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या। बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही। माझं नाव घेतल्याशिवाय शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे। आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे। काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काही विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही। आपली मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय या शब्दात ठाकरेंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा अशांसह शिंदेंवर टीका केली आहे। टीका अॅनाकोंडावर केली की गांडुळाची औलाद उत्तर देते असं ठाकरेंनी म्हटलंय। गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते, गांडुळानं फडा काढायचा नसतो या शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। काची मुंबई गिळायला तो अॅनाकोंडा बसलेला आहे। पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी अॅनाकोंडा कोणाला म्हणतोय? अमित शाह। असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत। आता त्यानं अॅनाकोंडा म्हटल्यानंतर अॅनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण अॅनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलद उत्तर देते। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते। गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर। 2 काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा। पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो। राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं आठवले म्हणालेले आहेत। ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मतं मिळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलंय। सध्या एक गोष्ट चांगली झालेली आमच्यासाठी की माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील। मुंबई शहरामध्ये 40% मराठी आणि 60% नॉन मराठी मतं आहेत आणि मराठी मतं जी आहेत त्या मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहे। तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आज भाजप पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन होणार आहे। आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। तर आज पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची आता मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आज महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन जे आहे ते पुण्यामध्ये केले जाणार आहे आणि आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा जी आहे ती स्पष्ट करेल। महाविकास आघाडीची सुद्धा एकत्रितपणे आज बैठक होतीये आणि इकडे उद्धव ठाकरे हे देखील 19 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आढावा घेतला जातोय आणि पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येईल का याची चाचपणी सुरू झाली आहे। बैठकांचं सत्र सुरू झालंय। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील आज महत्त्वपूर्ण बैठक होतीये आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन केलं जाणार आहे। महानगरपालिका या केव्हाही आता जाहीर होऊ शकतात आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे। बैठकांचं सत्र आधीपासूनच सुरू झालंय आणि आज तर 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज होणार आहे। कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटामध्ये राडा झालेला आहे। मध्यस्थी केल्यानं काही गुंडांनी पोलिसांना मारहाण केलेली आहे। कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हात उचलल्याचा प्रकार घडलेला आहे। कांदिवली पश्चिमच्या एकता नगरमधील घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात आरोपींना ताब्यात घेतलाय आणि पुढची कारवाई सुरू झाली आहे। Hey!